नमस्कार, जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मुंबईसह राज्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे कृष्णाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। कोयना धरणातून सध्या 55,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना कोयना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। भिलवडी आणि परिसरामध्ये कालपासून संततधार सुरू आहे। आज सकाळी 9 वाजता भिलवडी येथील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 24.5 फूट आहे। औदुंबरच्या दत्त मंदिरामध्ये अगदी काही तासातच पाणी शिरेल अशी परिस्थिती आहे। 2-3च पायऱ्या बाकी आहेत। पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे 2 दिवसापूर्वी नदीपात्रात असणाऱ्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली। काल सायंकाळी आणि आज सकाळी कोयना धरणातून सोडलेल्या पाण्याचा प्रभाव दुपारपर्यंत दिसेल, त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ होणार आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 21 तारखेपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी आणि विशेषतः व्यापाऱ्यांनी सतर्क राहावं असा इशारा स्थानिक प्रशासनानंही दिलेला आहे। जनता न्यूज भिलवडी।